नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रुग्ण हक्क संरक्षण समिती आयोजित राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार सोहळा संपन्न। परभणी दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस। हा दिवस देशभरात सामाजिक, सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्त राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या 40 सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा या हेतूने परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्राच्या वतीने दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी शहरातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संविधान गौरव 2024 पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते। या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर आर.डी. मगर तर उद्घाटक सत्तार इनामदार ॲडव्होकेट निलेश करमुडी हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत गोत्राळ, शिवाजीराव चव्हाण, रेणुका बोरा, हाजी शरीफ शेख, खदीरलाला हसमी, शरीफ चारठाणकर, तब्बू पटेल, प्रमोद कुटे, प्रमोद आंभोरे, महबूब शेख, वाजिद खान पठाण, शिवशंकर सोनोने आदींची उपस्थिती होती। या पुरस्कार सोहळ्यात इंजिनियर आर.डी. मगर सामाजिक क्षेत्र, डॉक्टर मनोज तोष्णीवाल रक्ततज्ञ वैद्यकीय क्षेत्रात, इंजिनियर सय्यद गोस महिउद्दीन सामाजिक क्षेत्र, शाहीन पटेल विदर्भ कन्या बुलढाणा सामाजिक क्षेत्र, मनीषा वसंतराव किरणकर यवतमाळ सामाजिक क्षेत्र, हाजी शेख शरीफ परभणी सामाजिक क्षेत्र, नरसिंह दत्तू गायसंगिंद्रे मुंबई सामाजिक क्षेत्र, शकुंतला मुंडे छत्रपती संभाजीनगर सामाजिक क्षेत्र, डॉक्टर सय्यद टिपू सुलतान परभणी वैद्यकीय क्षेत्र, लता सारंग साळवी परभणी सामाजिक क्षेत्र, धम्मदीप किशनराव भराडे परभणी सामाजिक क्षेत्र, सय्यद हुसेन सय्यद अहमद शेलू सामाजिक क्षेत्र, मिलिंद वामनराव अळणे सामाजिक क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्र, पी.डी. भराडे परभणी कला क्षेत्र, वशिष्ठ कोंडीबा मस्के परभणी सामाजिक क्षेत्र, प्रमोद अशोकराव आंभोरे परभणी सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्र, पवन बाळू उर्फ बाळासाहेब मोरे गंगाखेड सामाजिक व शैक्षणिक क्षेत्र, प्रमोद कुठे परभणी सामाजिक क्षेत्र, श्रीनिवास प्रभाकर राठोड सोनपेठ सामाजिक क्षेत्र, प्राध्यापक राजकुमार मनोहर परभणी सामाजिक क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र, डॉक्टर ललिता सिरसाट शिवभगत परभणी कला क्षेत्र, संभाजी गुणाजी पंचांगे परभणी सामाजिक क्षेत्र, निरुद्दीन जावेद खबरुद्दीन नांदेड सामाजिक क्षेत्र, डॉक्टर पी.एम. जाधव परभणी वैद्यकीय क्षेत्र, रवी जयराम साबळे परभणी सामाजिक क्षेत्र, पठाण अब्दुल रहमान खान मुजीब खान पठाण गंगाखेड सामाजिक व पत्रकारी क्षेत्र, राहुल संजय मगरे लोहगाव सामाजिक व पत्रकारिता क्षेत्र, प्राध्यापक गेटी अवचार परभणी सामाजिक क्षेत्र, फारुख खान परभणी सामाजिक क्षेत्र आदींनी राज्यातील संविधान गौरव पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले आहे। तसेच या पुरस्कार सोहळ्यात विशेष सत्कार म्हणून रामकिशन कांबळे, सुग्रीव ठोंबळे, संदीप वायवळ आदींचा सन्मान करण्यात आला आहे। या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजकुमार मनोहर तर आभार प्रदर्शन शेख सरफराज ओके समोर बघा, थांबा सगळ्यांनी थांबा समोर जाऊ। ओके दोन्ही द्या या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्षही आहेत आणि आजचे सामाजिक क्षेत्राचे पुरस्कार प्राप्त सन्माननीय इंजिनियर त्यानंतर माननीय डॉक्टर मनोज तोष्णीवाल रक्ततज्ञ आहेत, हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात संभाजीनगर छत्रपती माफक अगदी शुल्लक अशा दरामध्ये ते विलास देखील करतात छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर मनोज तोष्णीवाल आपल्याला पुरस्कार मिळतात का? टाळ्या वाजवावे आपल्याला वाटतं, आपण टाळ्या वाजवा कारण सगळेच पुरस्कारामध्ये इथे माननीय इंजिनियर सय्यद गौस मोहिउद्दीन यांना शासकीय कॉन्ट्रॅक्टर आहेत, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर
समोर इकडं टाळ्या टाळ्या विसरू नका. जशा वाजवत आहेत तशा वाजवत. एक प्रकारचा बुलढाण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत शाहीन पटेल यांचं सन्मानपूर्वक स्वागत करा. ज्याचे त्याला त्या ट्रॉफ्या वाचून द्या. हे समोर ओके. मान्य सौ मनीषा वसंतराव अध्यक्ष यवतमाळ भारतीय नारी रक्षा संघटना यवतमाळ अशा विविध सामाजिक संघटनेच्या पदभूषित आहेत. आदिवासी आणि बहुजन समाजात त्यांचे सामाजिक अलौकिक कार्य असून त्यांनी समाजातील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीड भूमिकेने कार्य चालविलेले आहे. समोर बघा इकडे. तुम्हाला टाळ्या वाजवा एकदा पुढे. मनीषा वसंतराव हाजी शेख शरीफ सामाजिक सेल कामगार सेल जो आहे त्याचे जिल्हाध्यक्ष आहेत. सगळ्यांनी कृपया एकदा सामाजिक क्षेत्रासाठी हाजी शेख शरीफ मुंबईहून आलेले आहेत ते. आता उघड हो तुपिले येते त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी नगरसेविका शकुंतलाबाई मुंडे. शकुंतलाबाई मुंडे सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी नगरसेविका मुंडे त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे. मान्यवरांना त्यानंतर डॉक्टर सय्यद टिपू सुलतान अध्यक्ष आहेत. वैद्यकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात डॉक्टर सय्यद टिपू सुलतान. नवीन हार भरपूर आहेत. समोर बघा इकडे. नवीन हार भरपूर आहेत. कोरोना काढायला समोर बघा. नवीन हार डाल भरायचा अजून शिल्लक. डाल डॉक्टर सय्यद टिपू सुलतान. लता सारंग साळवी त्या अध्यक्ष आहेत विकल्प फाउंडेशन परभणीच्या. खूप मोठं काम करत आहे. धन्यवाद दिदी आणि सारंगी साळवी सर. आपण आम्हाला रुग्णालय संरक्षण समिती महाराष्ट्र जिल्हा शाखा परभणीला आपली जागा. ब्रह्मदीप किशनराव भराडे कनिष्ठ लेखाधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद परभणी. ब्रह्मदीप यांनी सन्मान करताना मी दिलीप बनकर आणि शेख सरफराज यांना विनंती करतो की त्यांनी योग्य पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करावा. ब्रह्मदीप किशनराव भराडे संस्कार होतात. समोर ओके. जाण्याच्या आधी जेवण करून जा. पुरस्कार घेऊन जाऊ. समोर बघा. पुरस्कार घेऊन जायचा या ठिकाणी सन्मान आहे. मिलिंद वामनराव आळणे. मिलिंद वामनराव आळणे जात आहे. वसमत आणि हिंगोली या ठिकाणी त्यांचं काम आहे. भले की तो बोलू नका रे. जा रे तिकडे बाजूला. देऊन टाका. मिलिंद वामनराव आळणे आणि वसमत हिंगोली ते काम करतात. पिढी घरचा तो गर्भ श्रीमंत आहे. सुद्धा सामाजिक कार्याची त्याची आवड आहे. वडिलांनी या ठिकाणी खासदारकी आमदारकी लढवलेली होती त्यांच्या. अशोकराव आंबोरे दैनिक बंड नावाचं वर्तमानपत्र त्याचे वडील चालवायचे. म्हणजे आजूबाजूलाच होते दोन्ही कार्यालय. दैनिक भीमपुकार डी शिंदे साहेबांनी चालवलं आणि दैनिक बंड हे अशोकराव आंबोरे. हे अधीक्षक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह गंगाखेड. पवन बाळू उर्फ बाळासाहेब मोरे आहेत का? काम करतात. पुढे यांनी अजून जोमानं काम केलं पाहिजे यासाठी हा त्यांना पुरस्कार ओळख हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून दिला जातो. प्रमोद कुटे त्यांचं कार्य अतुलनीय आहे. अनेक वर्षापासून सामाजिक सेवा क्षेत्रामध्ये कार्य करत असतात.
त्यांचाही यथोचित सन्मान होत आहे. आदरणीय विचारवंत त्यांचा सन्मान करत आहे. सर्वांनी काळांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. पत्रकारिता असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, औद्योगिक क्षेत्र असो किंवा वैद्यकीय क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. सध्याच्या विषयाचे प्राध्यापक आहेत. अनेक विद्यार्थी त्यांना घडवलेले आहेत. मी त्यांचा एक शिष्य विद्यार्थी आहे, मागच्या बँचवर बसणारा. सगळ्यात जास्त अशा मैत्रिणी म्हणजे खास मैत्रिणी असतात. त्यांनी सांगितलं आम्हाला फोटो काढा समोर बघा इकडे काढा एकदाचा फोटो काढा. ओके धन्यवाद. त्यानंतर अध्यक्षा स्वराज संगीत अकादमी कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार त्यांना दिला जात आहे. स्वराज संगीत अकादमीचे बरेचसे जे सन्माननीय संभाजी गुणाजी पंचांगे यांना सामाजिक क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. सामाजिक क्षेत्रासाठी संभाजी गुणाजी पंचांगे. त्यानंतर डॉक्टर पी एम जाधव, डॉक्टर पी.एम. क्षेत्रासाठी डॉक्टर पी.एम. जाधव यांना आम्ही पाचन करून पुरस्कार दिला जातो. समोर बघा इकडे इकडे बघा त्या बोलली त्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे. ते गंगाखेडमधून या ठिकाणी आलेले आहे. संदीप गंगाधर ढाले, यानंतर संदीप गंगाधर सपत्नीक संदीप गंगाधर ढाले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सह्याद्री समाचारचे ते संपादक आहेत. पत्रकारिता क्षेत्रासाठी संदीप ढाले यांचा सन्मान समोर बघा इकडे आम्हाला जोड्याने होत आहे. पत्रकारिता व सामाजिक कार्यासाठी समोर बघा इकडे युनुस कच्ची बोगाणी, युनुस कच्ची बोगाणी आहेत का? युनुस कच्ची बोगाणी सामाजिक क्षेत्रासाठी. त्यानंतर तयार राहायचे सतीश साहेबराव धोत्रे, सतीश साहेबराव धोत्रे, सतीश साहेबराव धोत्रे यांनी आहेत का? सामाजिक कार्यासाठी एवढे सगळे आहेत. समोर बघा इकडे सतीश साहेबराव धोत्रे. त्यानंतर रहीम शेख बनकर आणि सर्व कमिटीने निवडलेले आहे. शेख रहीम. आणि त्याचबरोबर तंत्रज्ञ जाणार सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो, मदतीला धावतो, व्यावहारिक स्वभाव नाही असा आमचा अब्दुल कलीम अब्दुल समद, त्याला सामाजिक क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष भीमा कोरेगाव मित्र मंडळाचा एक उमेदवार आहे संदीप आणि कलीम. हे लोक मदत करतात लोकांना, काही स्वार्थ नाही, काही नाही, परमार्थिक मदत करतात. एवढं जर आमच्या उपप्रधानाच्या सन्माननीय बरं का एटी अवजार आणि त्यांचा सामाजिक क्षेत्रासाठी खऱ्या अर्थानं हा माणूस जो आहे खूप साधा भास्कर यांचा सन्मान या ठिकाणी सामाजिक कार्य आले का पिढी भराडे. ठीक आहे ठीक आहे. हा बघा समोर बघा मन लावून काढा की फोटोवर काढा. जिल्हा परभणीच्या वतीने
हा जो राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार 2024 आयोजित करण्यात आलेला आहे, त्यासाठी आजचे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बराच वेळ झाला या कार्यक्रमाला सुरुवात होऊन संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने राज्यस्तरीय गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला आहे। त्यासाठी आजचे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे माननीय सत्तारी निमदार संस्थापक अध्यक्ष जय हिंद शिक्षण सेवाभावी संस्था यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावे। रुग्ण संरक्षण समिती आयोजित राज्यस्तरीय संविधान गौरव सोहळा या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आमचे परम मित्र इंजिनियर R.D. मगरजी, या सोहळ्याला उपस्थित असलेले या संस्थेचे प्रदेश अध्यक्ष हनुमंतजी गोत्राल, प्रदेश कार्याध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमोलीजी, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, रेणुकाताई बोरा आणि ताई सरोदे, जिल्हा कामगार सेलचे अध्यक्ष आमचे मित्र सहकारी हाजी शरीफ शेख, आमचे ज्येष्ठ नेते ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष आदरणीय खजीरलाल हासमीजी, आमचे युवा नेते शफीक चारठाणकरजी, ग्राहक संरक्षण सेलचे शहर जिल्हा अध्यक्ष व माझे सहकारी तबू पटेलजी व दुसरे युवा नेते प्रमोद कुटेजी आणि तिसरे युवा नेते प्रमोद आंबोरेजी, माननीय महबूब शेखजी, वाजिद पठाणजी, शिवशंकर सोनवणेजी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। असे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष माझे परम मित्र दिलीप बनकरजी व जिल्हा उपाध्यक्ष ते भी माझे परम मित्र आहेत सरफराज शेखजी, या सोहळ्यानिमित्त ज्या मान्यवरांना आपण सन्मानित करत आहोत असे आजचे सर्व सन्माननीय सत्कारमूर्ती, या सोहळ्याला उपस्थित माझ्या भगिनी, बंधूंनो, मित्रांनो, सर्वप्रथम मी आज सोहळ्यानिमित्ताने आपल्याला हे सांगू इच्छितो की दिलीप बनकरजी आणि सरफराज शेखजी हा सोहळा आपल्याला एक प्रोत्साहन मिळावं, कार्य करण्याची स्फूर्ती मिळावी आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत आहोत त्या क्षेत्रामध्ये अधिक आपण लक्षपूर्वक काळजीपूर्वक समाजसेवा करून या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव रोशन करावं हा हेतू त्यांचा आहे। अतिशय चांगला आहे, दोघांचंही अभिनंदन करतो। आज या सोहळ्याला आपण सर्व साक्षी आहात। याच्यासाठी या देशाचे त्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरजी यांनी आपल्याला एक संविधान दिलं। त्या संविधानाच्या अनुषंगाने हे संविधान कशासाठी, या भारतातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळावा, आपला अधिकार मिळावा, यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी त्या संविधानाला अर्पण केलेलं आहे। परंतु आता या देशामध्ये सर्व उलट चाललं, उलट संविधानाला बाजूला सोडून, लोकशाहीला बाजूला सोडून हुकुमशाही चाललेली आहे, हे आपण सर्व बघत आहोत। आणि हे कशासाठी, फक्त स्वार्थासाठी। जे धर्मनिरपेक्ष लोक आहेत, सर्व जाती धर्मांचे लोक आहेत, यांच्यामध्ये विभाजन कसं करता येईल हे षडयंत्र या भारतामध्ये आज आपण या निवडणुकीच्या माध्यमातून बघलेलं आहे। आज विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, यामध्ये आपल्याला अपेस आलेला आहे। म्हणून आपण विधानसभेमध्ये संविधानाला बाजूला ठेवून आपल्या पत्रामध्ये ही सत्ता कशी पाळून घेता येईल हा अधिकार वापरून आज त्यांनी सत्ता कायम केलेली आहे। हा भी एक संविधानाचा भाग आहे। संविधानाच्या माध्यमातून तुम्ही विचार केला असता तर आपल्याला ही ठोस आज पाहायला मिळाली नसती। काय चाललं, धनशक्ती चालली आहे,
ह्या राज्यामध्ये धनशक्तीचा उपयोग होत आहे हे संविधानाच्या विरोधाची बाब आहे असं म्हणणं माझं वावगं ठरणार नाहीये, ठामपणे सांगू इच्छितो. म्हणून आपण सतत राहून आपण या महाराष्ट्रामध्ये जे समाजकार्य करतो आहे, आपल्या बाजूला आपले मित्र आहेत, आपले शेजारी आहेत, आपल्या शहरातील आहे, आपल्या जिल्ह्यातील आहे, अशा लोकांना हे सांगितलं पाहिजे की आपल्याला सत्याची लढाई लढायची आहे आणि ती लढाई लढत असताना आपले विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अनुषंगाने दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. म्हणून त्यातून आपल्याला काहीतरी एक नवीन दिशा मिळू शकते आणि त्या दिशेचा उपयोग आपण सत्यतेने केला पाहिजे असं मत मी आज या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. आपण सर्वांनी आज माझ्या भगिनी आहेत, माझे बंधू आहेत, आपण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. म्हणून संविधान गौरव हा पुरस्कार आपण विचार केला तर ज्यांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्यांनी देशाचं संविधान दिलेलं आहे, त्या नावाने आज आपण इथे सन्मानित होणार आहोत. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपले विचार, आपले काम करण्याची पद्धत एक चांगल्या अशा पद्धतीने या महाराष्ट्राला दिली पाहिजे आणि समाज कार्य करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. समाजकार्य ही देशाची आज काळाची गरज आहे. समाजकार्यातून प्रेम, संबंध, भाईचारा आणि आपण एकमेकांशी संबंधित जोडू शकतो. आणि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले इसकी एक गुलसिता हमारा आहे. म्हणून आपण भाईचारा निर्माण ठेवा आणि एक दुसऱ्याचा आदर करावा ही विनंती करतो. आणि माझे दोन शब्द संपितो. माननीय दिलीप बनकर सरपंच शेखर यांचे सहकार्याचे आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. फक्त आता सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, आपण थोडं शांत बसला, मोबाईल सायलेंट मोडला टाकला तर आपल्याला थोडं आजचं मनोगताचं आनंद घेता येईल ही माझी विनंती आहे आपल्याला. कारण आपण आता सगळे जरा सुस्त झालेले आहेत. तर काम आहे माझं आपल्याला सगळ्यांना सांगा आता खूप जास्त करायचं. आज आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदरणीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज या महान मानवांना अभिवादन करून आजच्या राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार या ठिकाणी आज जो आमचे मित्र बनकर साहेब आणि सरफराज शेख यांनी जो आयोजित केला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आज जे काही पुरस्कार ते आलेले समाजामध्ये जे काही चांगलं काम करतात त्यांची दखल सरकार सगळ्या लोकांची घेऊ शकत नाही. अशा लोकांची दखल आज असे NGO जे असतात जे आमच्या रुग्ण हक्क समिती जे बनकर साहेब आणि त्याचे कमिटी या लोकांनी घेतलं त्यामुळे मी त्यांचं पण अभिनंदन करतो. मी माझे काही मित्रमंडळी आलेले तसे इतके आमचे मित्र सत्तार इनामदार, स्टेजवर उद्घाटक आणि इतके लोक पत्रिकेत सगळ्याचं नाव घेतलं तर आपला आज मनोगत जरा मागे राहून जाईल. कारण माझं बरेच जण लोक मनोगत ऐकायसाठी येतात. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसेल माझं YouTube चॅनल आहे RD मगर स्पीच. तुम्ही जर कधी टाकलं तर तुम्हाला माझे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि सगळे काही व्हिडिओ माझे जे काही आहे ते सोशल, मोटिवेशनल आणि सामाजिक आहे. कुठलाही असा वल्गरपणा आणि पॉलिटिक्स, राजकारण याच्याशी कधी संबंध नाही. कारण मी एक शून्यातून आलेला माणूस आहे. मी या तळागाळातल्या लोकांमधूनच आलेलो आहे. त्यामुळे मला या सगळ्या परिस्थितीची जाण आहे. त्यामुळे मग मी माझे सगळे जे काही व्याख्यान आहे ते सगळे YouTubeला याचप्रमाणे. आज मी तुम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध आनंद मिळेल असंच मनोगत माझं तुम्हाला ऐकायला सगळ्या माता बहिणींना पण मिळेल. आपण फक्त फोन सायलेंट ठेवा. काय असतं आपण बघितलं माणूस पैसा पैसा एवढं पैशाच्या मागे लागलेला आहे ना की त्याला वाटतं माझ्याकडे आज पैसा असला म्हणजे मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, मला कोणाची गरज नाही. मुलाने पैसे कमवले, आईवडिलांची सुद्धा मुलं आज कदर करत नाही. त्यावेळेला आजच्या जमान्यात एक सुंदर गाणं चालू आहे. त्या गाण्यात बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. त्या गाण्याचे मी दोन ओळी एक छान आहे, सुंदर ऐका. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा, वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. जब तक ये सांसें है तब तक ये रिश्ते हैं,
जब तक ये सांसें है तब तलक ये रिश्ते है, सांस छूट जाएगी सारे रिश्ते टूट जाएंगे. इतकं सुंदर आहे. आयुष्याचा एवढा मोठा सार आहे गाण्यामध्ये. आज खूप चालतंय की फक्त माणूस पैसा पैसा मी करत चाललेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की एका स्मशानभूमीमध्ये छान वाक्य लिहिलं होतं, मंजिल तेरी यही थी तूने आते आते जिंदगी गुजार दी. मंजिल तेरी यही थी तूने आते आते जिंदगी गुजार दी. कारण मी म्हणतो ना, ज्या माणसाला पैशाचा गर्व आहे, माणुसकी नाही, तळागाळातल्या लोकांचं बद्दल त्याला आपुलकी नाही, त्या माणसाने एकदा स्मशानभूमीतून एक महिन्यातून चक्कर मारून यायचं. चांगले चांगले करोडपती राग झालेले असतात, त्यांचा सगळा अहंकार मातीत गेलेला असतो. त्याचप्रमाणे एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक राजा असतो, त्या राजाच्या दरबारामध्ये तो फार दयाळू असतो, त्याच्याकडे भरपूर धन संपत्ती असते. तर तो रोज सकाळी गावात दंडी फिरवतो की मी सकाळी 10 वाजता माझा खजाना उघडणार आहे आणि जे काही 5 वाजेपर्यंत गरीब गरजू लोक आहे लाईनीमध्ये, त्या सगळ्यांना मी सगळं सोनं नाणं पैसा अडका सगळं वाटणार आहे. त्याप्रमाणे खूप सारे लोक येतात, सकाळी 10 वाजेला लाईनीत उभे राहतात, 5 वाजेपर्यंत बरेच लोक राहून जातात. पुन्हा तो त्याच्यातला एक माणूस म्हणतो मी उद्या सकाळी आता लवकर 5 वाजता येईल. तो माणूस पुन्हा 5 वाजता त्याच लाईनीत उभा राहतो. पुन्हा उभा राहिल्यानंतर पुन्हा लाईन संपून जाते. थोड्या वेळानंतर पुन्हा परवा येतो. त्याच्यानंतर तो 3 वाजताच येतो. त्यावेळेला लाईनीमध्ये तो पहिला नंबर असतो त्याचा. नंतर तो मागे बघतो, एक म्हातारी बाई असते. त्या म्हातारी बाई त्याला विनंती करते की दादा, माझ्या घरी माझे मुलं उपाशी आहे रे, माझ्याकडे पैशाची काही आवक नाहीये, तर मला थोडं पहिला नंबर लागू दिला तर फार बरं होईल. तो आपला नंबर सोडतो, त्याला जाऊ देतो. असं दुसरा माणूस येतो, तो पण त्याची अडचण सांगतो. तो सगळ्यांना पुन्हा त्याची बारी जी आलेली असते ती सोडून सगळ्या लोकांना देतो. असं करता करता पुन्हा त्याचा नंबर चालला जातो. मग राजाला संशय येतो की हा माणूस असं करतो, याचा अर्थ याच्या मनात काय. मग राजा त्या माणसाला दरबारामध्ये बोलवतो, विचारतो की मी बघतोय रोज तू येतोय, लाईनीत उभा राहतोय, पुन्हा मागच्या माणसाला पुढे जाऊ देतोय, तू मागे राहतोय, असं का करतोय. तो राजाला म्हणतो, राजाजी तुम्ही जे करताय ना तेच मी करतोय, तुम्ही जे करताय तेच मी करतोय. तुमच्याकडे धन संपत्ती सोनं आहे, तुम्ही लोकांना देताय, माझ्याकडे काही नाही, पण मी माझी बारी देतोय. ज्या माणसाला गरज आहे ना त्या माणसाला मी माझी बारी देतोय, माझा टाइम देतोय. म्हणजे समाजामध्ये तुमच्याकडे गरीब लोकांना मदत करायला पैसा असलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही कोणाला मोटिवेशन करू शकता, कोणाच्या डोळ्यातले आसू पुसू शकता, कोणाच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊ शकता. फक्त समाजासाठी तुमचं काहीतरी दान करण्याची भावना असली पाहिजे, गरीबाला मदत करायची भावना असली पाहिजे. मदत ही फक्त पैशाची नसते, पैशाची नसते. आपण जे म्हणतो ना माझ्याकडे पैसा नाही, अडका नाही, मी मदत प्रत्येक प्रकारे करता येतो. जसे आमचे बनकर साहेब जे गरीब रुग्णांना मदत करतायत, ही त्यापैकीच एक उदाहरण आहे. काय असतं समाजामध्ये अशा लोकांचं कुणी दखल घेत नाही, पण परमेश्वर अशा लोकांची दखल घेतो. तुम्ही लक्षात ठेवा, आपण आयुष्यात जे काही कर्म करतो ना ते सगळं कर्म आपल्याला 10 पटीने वापस येतो. आपण म्हणतो आई वडिलांनी केलेले कर्म त्यांच्या मुलांना लागत असतात. कारण आई जी असते ना ही मुलांसाठी काही असो, देवापुढे भीक मागते, दैवापुढे भूक मागते की आपल्या मुलांना चांगलं ठेवावं. ही एक आईच करू शकते, बाकीचं असं कोणी करू शकत नाही. कारण काय असतं, लोकांजवळ पैसा असला की लोकांना वाटतं पैशाची. त्याच्याबद्दल एक उदाहरण आहे. जब तक है जेब में पैसे, जब तक है जेब में पैसे लोग पूछेंगे आप है कैसे. जब तक है जेब में पैसे लोग पूछेंगे आप है कैसे. जब आप हो जाएंगे कंगाल, जब आप हो जाएंगे कंगाल, तब कोई न पूछेगा आपका हाल, तब कोई न पूछेगा आपका हाल. मेरा वक्त क्या बदला, जिनका ना आता था जवाब उनके सलाम आने लगे, जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे. मेरा वक्त क्या बदला, मेरे नीम की पेड़ पे आम आने लगे, मेरे नीम के पेड़ पे आम लाने लगे. माणसाचं वेळ बदलते ना सगळं मानत असतात. कारण माणसाची वेळ फिरायला वेळ लागत नसता. जब मुंह फेर लेता है, वक्त जब मुंह फेर लेता है, शेर को भी कुत्ता घेर लेता है. जब वक्त मुंह फेर लेता है तब शेर को भी कुत्ता घेर लेता है. बुद्धी शेर की नहीं चलती, बुद्धी कुत्ते की चलती है. त्याच्यामुळे माणसाने आयुष्यात आपल्या वेळेप्रमाणे वागावं. कुठल्याही माणसाला कमी समजायचं नाही समाजामध्ये.
त्याच्या कपड्यांची त्याची परिस्थितीवर कधी जाऊ नये. प्रत्येक माणूस हा लाख मोलाचा असतो. त्याप्रमाणे आपण म्हणतो ना, जवळचा माणूस आपल्याला जर धोका दिला तर फार वाईट वाटतं. दूरच्या माणसाने कोणी आपल्याला धोका दिला तर काही त्रास होत नाही, पण जवळच्या माणसाने जर धोका दिला तर खूप वाईट वाटतं. असंच एक उदाहरण मी ऐकलेलं आहे. मेणबत्ती जळत राहते, रात्रभर जळत राहते. जळता जळता शेवटी तिला माहीत पडतं आपण ज्या दोऱ्याला आपल्या सीन्यामध्ये पकडून ठेवलं होतं त्या दोऱ्याने आपल्याला रात्रभर जाळलं. असंच माणसाची अवस्था असते. त्यानंतर एक छोटंसं उदाहरण आहे आपल्याला कन्यादानाचं. आपला वेळ तर जास्त होणार नाही ना, वेळ घेऊ ना 15 मिनिटं अजून. एक कन्यादानाचं छोटंसं उदाहरण आहे आमच्या माता भगिनींसाठी. एक सुंदर आहे. एका मुलीचं लग्न चालू असतं, सगळं शांत आहे. ऐका, एका मुलीचं लग्न चालू असतं. ती मुलगी बिचारी. आज रुग्ण संरक्षण समितीतर्फे राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार ठेवला होता. त्या पुरस्कारासाठी आमचे संस्थापक अध्यक्ष निलेश कुरमुडे सर, प्रदेशाध्यक्ष गोत्राळ सर, महिला प्रदेशाध्यक्ष बोराताई आणि युती प्रमुख स्मिता बोरा हे सर्व आले. चव्हाण सर, आमचे मित्र रहीम शेख आणि माझे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, या सर्वांचा मी आभार आहे. आणि त्यांनी असंच आमच्यावर प्रेम राहू द्या ही मी विनंती करतो. मातून हे कार्यक्रम झालेला आहे आणि त्याचे संयोजक दिलीपजी बनकर आणि जिल्हा उपाध्यक्ष सरफराज शेख यांचं समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्षांना मी विनंती करतो की त्यांनी हे कार्यक्रम आयोजन करून एक वेगळा संदेश परभणीकरांना, महाराष्ट्रकरांना आणि रुग्णांच्या संरक्षण समितीला दिलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांचं हार घालून सत्कार करावा ही माझी विनंती आहे. बनकरजी, बनकरजी रुग्णांच्या संरक्षण समितीच्या वतीनं आज परभणी जिल्हाध्यक्ष दिलीपजी बनकर साहेब आज हा राज्यस्तरीय संविधान पुरस्कार सोहळा त्यांनी आयोजन करून जे सामाजिक काम करतात त्यांच्या पाठीवर जी कौतुकाची थाप रुग्णांच्या संरक्षण समितीच्या वतीने दिली आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. यामुळे रुग्णांच्या संरक्षण समितीचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष यांनी या कार्यक्रमामध्येच दिलीपजी बनकर यांचा हार घालून सत्कार करावा ही विनंती मी सुनीलजी यांना करतो. या कार्यक्रमामध्ये रुग्णांच्या संरक्षण समितीचा राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये यवतमाळहून आलेल्या आमच्या सामाजिक कार्यकर्त्या त्यांचं कार्याचं कौतुक यवतमाळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुग्णांच्या संदर्भात इतर विविध ठिकाणी आहे. तर मनीषाजी निरंकर यांचं यवतमाळहून आले, स्वखर्चानं आले, त्याच्याबद्दल मी त्यांना जे महिला प्रदेशाध्यक्ष रेणुकाजी बोरा त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा हार घालून पुष्पगुच्छ घालून त्यांचं कौतुक करावं. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.